पुढची बातमी पाहूयात। बारामतीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची पालखी 15 जुलैला शारदा प्रांगणामध्ये मुक्कामी असणार आहे। बारामतीमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्याच्या तळावरती पाणी साचलेलं आहे। अद्याप नगर परिषद आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलीही तयारी केली नसल्याचं दिसून येत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। 15 तारखेला जे आहे ही पालखी बारामतीमध्ये शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर गेली 4 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे। यामुळे या पावसाचं पाणी जे आहे ते या शारदा प्रांगणच्या ठिकाणी जे पालखी तळ आहे तो श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी येत असतो। अद्यापही या ठिकाणी कुठलीही तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही। मात्र जे प्रशासकीय अधिकारी जे आहेत यांनी या ठिकाणाची या पालखी तळाची पाहणी करून गेलेले आहेत आणि आता लवकरच या पालखी तळाच्या या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मुर्मीकरण केलं जाईल अशी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अद्यापही पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। यामुळे वारकऱ्यांना कुठलीही अडचण होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी पावसासाठी डोम देखील उभारण्यात येणार असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थाने आता या पालखी तळाचं लवकरच जे काम जे आहे ते सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।